नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध 2020. मंडळी, आज सकाळचं सत्र आणि या सत्रामध्ये अर्थातच आपण प्रश्न उत्तर घेतो. आज पहिला प्रश्न विचारलेला आहे श्यामल थोरात यांनी. श्यामल थोरात असं म्हणतात की सांगली जिल्ह्यामध्ये साधूंना मारहाण झाली. या मारहाणी मागे कोणती तत्व आहेत? ही माणसं कोण आहेत? श्यामल थोरात म्हणतात ते बरोबर आहे. सांगली जिल्ह्यात साधूंना मारहाण झालेली आहे आणि या मारहाणीची पोलीस चौकशी करतायत. अजूनपर्यंत ज्यांनी मारहाण केली ती लोक कोण आहेत, त्यांचा हेतू काय, हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नाही. म्हणजे पोलिसांकडून स्पष्ट झालेलं नाही, पण याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण घटनेत एक गोष्ट आपण बघितली पाहिजे, ती अशी की साधूंना म्हणजे ज्या बातम्या आल्या त्या बातम्यावरून असं कळतं की साधूंना मारहाण झाली कारण तिकडच्या लोकांना असं वाटलं की हे साधू पोरं पळवण्यासाठी आलेले, म्हणजे मुलं पळवण्यासाठी आलेले आहेत आणि त्यातून गैरसमज होऊन या साधूंना मारहाण झाली. ही बातमी आहे, ही अधिकृत माहिती नाहीये, हे मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. आता ठीक आहे, ही बातमी आहे. ती बातमी कशी आहे, कुठून आली आहे, कोणता सूत्र आहे मला माहित नाही, पण या बातमीकडे आपण एक क्षण ती खरी आहे असं ठरवून बघू. मग लक्षात येतं की मुलं पळवणारे साधूच का असतात, किंवा लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज का होतो की साधूच मुलं पळवतात. त्याचं कारण असं मित्रांनो की या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे बॉलिवूडला जातं. तुम्ही बॉलिवूडचे चित्रपट बघा, त्या बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक वेळा साधू हा खलनायक म्हणून दाखवलेला असतो, तो वाईट कृत्य करणारा म्हणून दाखवलेला असतो आणि तो साधू मग मुलं पळवतो, मुलींवर रेप करतो, बलात्कार करतो. तर अशा प्रकारे बॉलिवूडने हिंदू साधूंची प्रतिमा मलिन करून ठेवलेली आणि ती प्रतिमा अद्यापही लोकांच्या मनात आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेस असे साधू रस्त्यावर दिसतात आणि एखाद्या मुलाशी बोलतात किंवा लहान मुलाला एक थापटी मारतात, त्या प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा हे बघणाऱ्या व्यक्तीच्या मनात ती बॉलिवूडची प्रतिमा जागृत होते आणि मग ती बघणारी व्यक्ती संशयित होते आणि त्यातून असे प्रकार घडतात. आणि हे कोणीही नाकारू शकत नाही, ही फॅक्ट आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता तो खरा बॉलिवूड बद्दलचा आक्षेप आहे मित्र. बॉलिवूडने हिंदू धर्माच्या या साधू संतांना नेहमीच विलन म्हणून पुढे आणलेलं आहे, त्यांना विलन म्हणून दाखवलेलं आहे आणि त्याचे परिणाम समाजात दिसत आहेत. तर हा पहिला मुद्दा झाला. आता ही जी मारहाण झाली साधूंना, ती मारहाण झाल्यानंतर पोलीस त्वरित तिथे आले आणि त्यांनी जमावापासून साधूंना वेगळं काढलं. त्यांनी साधूंना बाजूला केलं आणि त्यांचं संरक्षण केलं. न जाणो जर पोलीस वेळेत तिथे पोचले नसते तर पालघर सारखं या साधूंपैकी काही जणांची हत्या झाली असती. पालघरमध्ये काय झालं मित्रांनो, पालघरमध्ये जेव्हा जमाव साधूंवर चालून आला त्यावेळेस पोलिसांनी साधूंना जमावाच्या ताब्यात दिलं, जमावाकडच्या हवाली केलं. आता हा मोठा फरक आहे, लक्षात घ्या. काय तर पहिल्यांदा म्हणजे पालघरच्या घटनेत जमाव हा पोलिसांवर चालून आल्यावर पोलिसांनी साधूंना देऊन टाकलं, किंवा साधूंना चालून आल्यावर पोलिसांनी साधूंना देऊन टाकलं. त्यावेळेस पोलिसांच्या मनात हे भय नव्हतं की आपण जर असं कृत्य केलं तर सरकारमधले बसलेले मंत्री अधिकारी आपल्यावर कारवाई करतील. उलट त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल की आपण या साधूंना म्हणजे पालघर मधल्या साधूंना जमावाच्या हवाली केलं तर आपल्याला शाबासकी मिळेल.
मग त्यानंतर मोठा बवाल झाला, गदारोळ झाला, पण पुढे काहीच झालं नाही. एखादा पोलीस निलंबित केला, एखादा सब इन्स्पेक्टर निलंबित केला, काही लोकांना पकडलं, त्यातील अनेकांना जामीनही मिळाला, ते बाहेर आले. म्हणजे त्यावेळेच मविया सरकार हे साधूंबद्दल गंभीर नव्हतं. हे साधू संतांबद्दल, हिंदू साधू संतांबद्दल गंभीर नव्हतं. आणि त्याचे परिणाम आपण पालघरमध्ये बघितले. इथे मात्र सांगलीत फरक काय आहे लक्षात घ्या. इथे मात्र पोलिसांना हे जाणवलं, जर आपण या साधूंना जमावाच्या हवाली केलं किंवा जमावापासून त्यांचं संरक्षण केलं नाही, तर उद्या आपल्यावर कठोरातली कठोर कारवाई होऊ शकते. आणि त्या भीतीमुळे मग पोलिसांनी कदाचित या साधूंना जमावापासून वाचवलं. हेच कशाला, आता बघा, आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते आहेत रशियाला, पण त्यांनी रशियावरून पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना फोन केला. आणि यामागे कोण आहे, नक्की कोणती शक्ती आहे, याचा इत्तंभूत अहवाल मला द्या, असे आदेश दिले. पालघरच्या घटनेनंतर विरोधी पक्ष ओरडत होता, विरोधी पक्ष मागणी करत होता, पण त्यावेळच्या मविया सरकार किंवा त्यावेळचं मविया सरकार धम्म हिललं नाही, त्यांनी कारवाई केली नाही. पण इथे मात्र लगेच कारवाई सुरू झालेली आहे. आणि हा फरक आहे. मविया सरकारमध्ये स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेणारे लोक होते. ते सांगत होते आमचंच हिंदुत्व खरं आहे, पण त्या हिंदुत्वाने पालघरच्या साधूंना वाचवलं नाही. इथे मात्र ते केवळ उपस्थिती, राज्यातल्या सत्तेत केवळ उपस्थिती, यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आणि आज त्या साधूंचे प्राण वाचले. तर मूळ मुद्दा असा आहे की सरकार किंवा सत्ता कोणाची, यावर देखील पोलीस बल काम करत असते. दुसरा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे अभिजित भार्गव यांनी. अभिजित भार्गव म्हणतात की केंद्रातील सत्तेचा गुजरातला फायदा झाला, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं आहे. तर खरंच केंद्रातील सत्तेचा गुजरातला फायदा झाला का? मंडळी, एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती गोष्ट अशी की केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि या भाजपच्या सरकारमध्ये मोदी आणि अमित शहा हे दोघही महत्वाच्या पदावर, महत्वाच्या भूमिकेत आहेत. ज्या वेळेस ही दोन मंडळी गुजरातमधून केंद्रात जातात किंवा त्यांचं मूळ ठिकाण, राहण्याचं ठिकाण, जन्मभूमी ही गुजरात असते, आणि गुजरातमध्ये केलेला विकास किंवा गुजरातमधल्या उभारलेल्या पायाभूत सुविधा आणि त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात आलेली गुंतवणूक, हे मोदींना केंद्रात न्यायला जबाबदार ठरत. म्हणजे मोदी हे देशात जे लोकप्रिय झाले ते केवळ आणि केवळ गुजरात मधल्या विकासातून लोकप्रिय झाले. मोदी ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेस भाजपची सत्ता नव्हती. पण आपल्या 15 वर्षांच्या मंत्रिपदाच्या, सुमारे 15 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत मोदींनी जाणीवपूर्वक जे प्रयत्न केले आणि गुजरातमध्ये मोठमोठ्या गुंतवणुकी आणल्या, त्यामुळे गुजरातचा विकास झाला. गुजरातमध्ये जी मंडळी जात होती, की मग ते ट्रक ड्रायव्हर असतील किंवा मजूर असतील, कामगार असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल पर्यटनासाठी जाणार, ती हे सगळा विकास बघत होती. आणि आपापल्या राज्यात ज्यावेळेस ती परत जायची त्यावेळेस ती जनता मोदींचं गुणगान गायची. आणि त्यातून मोदी हे राष्ट्रीय स्तरावर एक व्यक्तिमत्व म्हणून तयार झाले. आणि भाजपने योग्य वेळी त्यांना गुजरातमधून बाहेर आणलं आणि
पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांना केलं. गुजरातमध्ये मोदींनी निर्माण केलेली प्रतिमा, विकास पुरुष म्हणून निर्माण केलेली प्रतिमा, याचा फायदा मोदींना झाला आणि मग मोदी पंतप्रधान झाले पहिल्या वेळेस. आता तिथेही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मोदी पंतप्रधान झाले त्याला कारण केवळ आणि केवळ गुजरातचा विकास होता. म्हणजे मग शरद पवार जे म्हणतात की देशातील सत्तेचा गुजरातला फायदा झाला, यात खरंच काही तथ्य आहे का? ज्या वेळेस पवारांची सत्ता होती केंद्रात, म्हणजे पवार सोनिया गांधी मनमोहन सिंग यांच्या बरोबर तिथे सत्तेत होते. सोनिया गांधींकडे मंत्रीपद नसलं तरी पण त्या पडद्या मागच्या पंतप्रधान होत्या, ह्या हे कोणीही नाकारू शकत नाही. पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग होते, त्या मंत्रिमंडळात शरद पवार हे स्वतः कृषी मंत्री होते. त्या 15 वर्षांच्या काळात, म्हणजे अगदी सुरुवातीची मला वाटतं 2-3 वर्ष वाजपेयी सरकार होतं, पण बाकीच्या सगळ्या काळामध्ये केंद्रात काँग्रेसची सरकार होती, काँग्रेसचं सरकार होतं, शरद पवारांचं सरकार होतं. पण तरीही मोदींनी गुजरातचा विकास करून दाखवला. अनेक परदेशी गुंतवणूक तिथे आणून दाखवल्या. त्यावेळेस मग मला एक प्रश्न या ठिकाणी पवारांना नक्कीच विचारावासा वाटेल की त्यावेळेस गुजरातचा फायदा नेमका कोणी केला? की पडद्यामागून मनमोहन सिंग मोदींना मदत करत होते, आपण मोदींना मदत करत होतात? हे पवारांनी सांगावं. मूळ मुद्दा जो या सगळ्या वादाचा सुरू झालेला आहे तो म्हणजे वेदांत फॉक्सकॉन कंपनी ही महाराष्ट्रातून गुजरातमध्ये, याबद्दल वाद आहे. आता मुळात ही कंपनी महाराष्ट्रात आली का? तिने जमीन घेतली का? तिने प्रकल्प निर्माण केला का? तिने आपल्या प्रकल्पाची ब्लूप्रिंट राज्य सरकारला दिली का? इथपासून सगळं सुरू आहे. हे काही झालं नाही, तो प्रकल्प यावा म्हणून वाटाघाटी सुरू होत्या. आणि जसं एखाद्या कंपनीचं शिष्टमंडळ संबंधित त्यांना आश्वासन देते, ठीक आहे आम्हाला एवढं द्या, आम्हाला तेवढं द्या, मग आम्ही तुमच्याकडे येऊ. हे येऊ असं होतं, आलेलं नव्हतं. मग मुरब्बी चाणाक्ष समजले जाणारे शरद पवार यांना हे माहिती नाही का? शरद पवारांचा अजून एक आक्षेप आहे, तो म्हणजे नंतर अजून प्रकल्प येतील हा काय म्हणतो फुगा आहे, त्याच्यापेक्षा मोठे प्रकल्प येतील हा फुगा आहे. हा वाद म्हणजे ही नकारात्मकता, त्याच्यावर 2.5 वर्ष पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं. महाराष्ट्राची सत्ता भोगली, ती जनतेपर्यंत पोहोचलीच नाही. मग जर वेदांत कंपनी बद्दल तुम्ही म्हणतात तर आज अनेक कंपन्या ज्या बाहेर पडायच्या अवस्थेत आहेत. रायगडमध्ये एक कोरियन स्टील कंपनी आहे. फेसबुकवर माझे परिचित विनय जोशी यांनी एक चांगली पोस्ट लिहिलेली त्याच्याबद्दल. तर ती जी कंपनी आहे ती स्टीलचं उत्पादन करते, तिथे मोठ्या प्रमाणात भंगार निर्माण होते आणि हे भंगार मिळावं म्हणून राजकारणी काय काय गेम करतात हे सगळं विनय जोशी यांनी पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्या कंपनीच्या 2 कोरियन लोकांना अटक बसवून ठेवलं, पोलीस स्टेशन मध्ये नेऊन बसवून ठेवलं. आता बिचारे ते कोरियन, त्यांना जातीय व्यवस्था काय माहिती आणि ते काय जातीबद्दल बोलतील, पण त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा ही धमकी देऊन त्यांना पोलीस स्टेशन मध्ये 9 तास बसवून ठेवलं. पण लगेच परराष्ट्र खात्याला कळलं आणि मग ते झालं, त्यांना सोडण्यात आलं. आता ती कंपनी महाराष्ट्रातून निघते आणि असं म्हटलं जातं, असा आरोप आहे किंवा
त्याची चौकशी नक्कीच झाली पाहिजे की त्यात शरद पवार यांच्या पक्षातील 2 नेते सामील आहेत. आता ते कोण नेते आहेत त्या विनय जोशींच्या पोस्टवर तुम्ही नक्की बघा. मग पवार हे का सांगतात? त्यांनी ही जी कंपनी आहे, ती कोरियन स्टील कंपनी आहे, GSI असं काहीतरी त्याचं नाव आहे, ती कंपनी वाचवण्यासाठी पवार का प्रयत्न करत नव्हते? अगोदर त्यांनी त्यांनी का प्रयत्न केले नाहीत? म्हणजे एका बाजूला सांगायचं, दोष द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षातील नेत्यांमार्फत अशी परिस्थिती निर्माण करायची की जी कंपनी ऑलरेडी इकडे आहे ती महाराष्ट्रातून बाहेर जाईल. मंडळी, असे अनेक उदाहरणं देता येतात. औरंगाबाद MIDC मध्ये 22 कंपन्या बंद पडल्या या मागच्या 2.5 वर्षांच्या काळात. ते कोणाचं पाप होतं हेही पवारांनी सांगावं. असो, पण पवार फार मोठे मोठे उपदेश देतात आणि असं काहीतरी करून बसतात, त्याच्यावर बोलावं लागतं. मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेध 2020 ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.